ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष आणि आता जो विषय आपण इकडे पाहताय त्याच विषयाला धरून एक पहिल्यांदा बातमी आली, ती घेऊयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात। मोठी बातमी आहे, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीच्या बाबतीत मुहूर्त कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित झालाय। कारण नावांचा प्रस्ताव आज राजभवनावर जाणार नाहीये। नावं निश्चित होत नसल्याने हा प्रस्ताव रेंगाळलाय, कारण शिवसेनेची काही नावं अद्याप निश्चित झालेली नाहीत। काँग्रेसमध्ये काही नावांना अंतर्गत विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वैभव परब आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वैभव, प्रसन्न, खरं तर आज सोमवार आहे आणि सोमवारी 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं आहेत ती राजभवनावर जाणार होती, परंतु अद्याप या तासापर्यंत कुठलीही नावं राजभवनावर गेली नाहीये। याचं कारण असं आहे कारण का नावच अद्याप निश्चित झाली नाहीये। शिवसेनेत या क्षणाला देखील आतापर्यंत एक नाव निश्चित झालेलं नाहीये। दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध आहे तो उफाळून आलेला पाहायला मिळतोय। म्हणजे समजा एक नाव पुढे आलं तर दुसरा गट जागा होतोय, दुसरा गट जागा झाला तर तिसरा गट आहे तो या नावाला विरोध करतोय। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचं कारण प्रामुख्याने सांगायचं झालं प्रसन्न तर राज्यपालांनी एक अट ठेवलेली आहे की नियमाला अनुसरूनच मी आहे ही सगळी कारवाई करणार आहे किंवा तपासणी करणार आहे, स्क्रुटिनी करणार आहे। त्यामुळे आता झालं असं की कलाकार, साहित्यिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातले याची शोधाशोध आहे आता हे तिन्ही पक्ष करू लागलेले आहेत। आणि ह्या तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना कशा प्रकारे न्याय द्यायचा, त्यांना कुठल्या चौकटीत बसवायचं, यासाठी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहेत ते महाविकास आघाडीचे सुरू आहेत। आणि त्यामुळे राजभवनावर ही लिस्ट जायला मोठ्या प्रमाणात उशीर होताना पाहायला मिळतोय। दुसरी एक अशी गोष्ट आहे प्रसन्न की राजभवनवर जाताना महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ म्हणजे मोठ्या प्रमाणात ताकद घेऊन आपण तिकडे जायचं। एक प्रकारे राजभवनावर गेल्यानंतर राज्यपालांसमोर ही यादी ठेवायची, सगळे नेते असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन जाईल, खेळीमेळीचं वातावरण आणि हसत खेळत किंवा कुठलाही वाद न होत ही राज्यपालांकडून यादी मंजूर केली जाईल असा देखील एक प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे आता अद्याप तरी ही राजभवनावर यादी गेली नाहीये। आज दोन्ही प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे दोन्हीही मुंबई बाहेर असल्यामुळे देखील अजून वेळ लागू शकण्याची शक्यता इकडे वर्तवली जाते। प्रसन्न, धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याच विषयावरती आता आपण चर्चा घडवून आणणार आहोत माझा विशेष मध्ये। माझा विशेष मध्ये आजचा आपला विषयच हा आहे मुळामध्ये की या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत शासन आणि राज्यपाल असा एक आखाडा रंगलेला आहे का, थोडीशी गुंतागुंत समजून घेतली पाहिजे पहिल्यांदा आपल्याला। मुळामध्ये राज्यपाल हे काही लोकांमधून निवडून जाणारं पद नाहीये, ते एक राजकीय नियुक्ती असते। एक क्रमांक 2, त्याच वेळी बहुमताच्या आधारे आलेली लोकशाही पद्धतीतलं सरकार हे जास्त महत्त्वाचं मानावं असा सुद्धा सूर राहिलेला आहे। पण गंमत अशी की भाजप जेव्हा विरोधात असते तेव्हा त्यांना राज्यपाल खटकत असतात आणि आता काँग्रेस, शिवसेना वगैरे सत्तेमध्ये आहे तर त्यांना राज्यपाल खटकत आहेत। पण प्रत्येक वेळी स्वतःची केंद्रात सत्ता आल्यानंतर मात्र राज्यपाल आपल्याला हवे असतात। दरवेळी त्यांच्यावरती आरोप होतो राज्यपालांवरती की तुम्ही आम्हाला काही सांगणारे तुम्ही कोण आहात, तुम्हाला एक तर लोकांनी निवडून दिलेलं नाही, आम्ही कष्टातून बाहेर येतो, समोर येतो, आम्ही निवडणुकीतून जिंकतो आणि पुढे येतो, आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार पाहिजे। पण त्याच वेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे, विशेषतः आताचा जो विषय आहे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत खूप एक इंटरेस्टिंग भाग आहे जो आपल्याला लक्षात आला पाहिजे। कलाकार, साहित्य, शास्त्र, विज्ञान, सांस्कृतिक या क्षेत्रातून सगळ्याच लोकांना काही निवडणुका लढवण्याचा मार्ग नसतो। अशा वेळी त्यांना सुद्धा काही एक स्थान मिळावं, प्रतिनिधित्व मिळावं, यासाठीची अतिशय चांगली सोय म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारकी, आणि ही या क्षेत्रातल्या लोकांना दिली जाते। असे अनेक बाकीचे पण काही गट आहेत, पण हा क्षेत्र मात्र कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मंडळींसाठी असतं, क्रीडा क्षेत्रातल्या लोकांसाठी असतं। इतिहास आपल्याला असं दाखवतो की या पदांवरती सुद्धा राजकीय आपल्या माणसांचीच नियुक्ती केली जाते, का तर त्यांना सेटिंग करायचं असतं, पक्षामध्ये बंड शमवायचं असतं आणि बाबा उमेदवारी नाही दिली तर तुम्हाला या कोट्यातून देतो असं दाखवायचं असतं। हा सगळा घोळ आहे। त्यामुळे या बाबतीत, या आजच्या विषयाच्या बाबतीत काही प्रमाणात राज्यपाल जर का नियमावर बोट ठेवत असतील तर आपल्याला त्या बाबतीत विचार करावा लागेल। हा विषय घेऊन आपण चर्चेला सुरुवात करूयात। माझ्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत असतील जयंत माइंडकर मला दिसत आहेत, अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे आमदार, केशव उपाध्ये दिसत आहेत भाजपचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत, उल्हास पवार थोड्याच क्षणात आपल्यासोबत असतील काँग्रेसचे नेते, आणि विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत असतील। सगळ्यांचं स्वागत। केशवोपाध्यायांकडे मी थोड्या वेळा जाणारच आहे, पण त्यापूर्वी आधी मी जातो अमोल मिटकरी यांच्याकडे। अमोल मिटकरीजी, नेमकं आता काय चाललंय शासन स्तरावरती, इतका काळ का लागतोय या नियुक्त्यांच्या बाबतीत? सरळ नावं तर तयार करायची, बरं तुम्हाला माहित होतं की आता आपल्याला हा या नियुक्तीचा पिरियड काय हे तुम्हाला सगळ्यांना माहित असतं, ही यादी आतापर्यंत तयार पाहिजे?
नाही, नक्कीच आज यादी जाणार होती, पण आज तुम्हीच आता एबीपीला बातमी दाखवलेली आहे की दोन्ही प्रदेशाध्यक्ष सध्या मुंबईच्या बाहेर आहेत हो. आणि लवकरच या यादीवर निर्णय होईल. मात्र आजचा विषय जो असा आहे तो विषय राज्यपाल विरुद्ध शासन वादाचा पुढचा अंक आता मी बघतोय. हो. प्रश्न असा आहे की राज्यपाल नियुक्त कोट्यामधून भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 171(5) नुसार हो. कला, साहित्य, क्रीडा, सहकार या क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल त्या कोट्यामधून नियुक्ती करत असतात आणि ही करत असताना त्यांना ते अधिकार सर्वस्वी राज्यघटनेने दिलेले असतात. मुळात प्रश्न असा आहे, आज हसन मुश्रीफ साहेबांचं जे काही स्टेटमेंट आलंय, ज्या स्टेटमेंटवर आज आपली ही चर्चा होते आहे, त्याचा पार्श्वभूमी जर बघितली तर विनय कोरेजींच्या घरी आईच्या मृत्यूनंतर सांत्वनाला भेटीला गेलेल्या काही लोकांकडून असं कळलं की चंद्रकांत दादांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला की त्यांना असं माहिती पडलं की तिथे म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि ते 12 जणांची यादी जी आहे ती बाजूला ठेवल्या जाईल. मुळात हा सगळा विषयाचा गाभा आहे आजचा सगळा, जर माझ्या माहितीप्रमाणे. तर आता असंवैधानिक वागणं गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपालांचं दिसते आहे. राज्यपाल हे संविधानाला धरून वागतात का, तर याचं अलीकडचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे पत्र माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना लिहिलं होतं, त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी सुद्धा जाहीर दिलगिरी त्यांच्या म्हणजे जाहीर नाराजी त्याबद्दल व्यक्त केली होती. किंवा त्याच्या पूर्वीचा थोडासा जर काळ घेतला तर उद्धवजींच्या निवडीच्या संदर्भात सुद्धा यांनी टोलवाटोलवी केली होती आणि मुद्दाम त्या नियुक्त्या रखडून ठेवल्या होत्या. राम नाईक साहेबांचं उदाहरण सुद्धा उत्तर प्रदेश सरकारमधलं भाजपच्या काळामधलं आपल्याला देता येईल की त्यांनी सुद्धा नियुक्त्या कशा टोलवाटोलवी करत पुढे नेल्या. म्हणजे एकंदरीत भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार, संविधानाच्या नियमानुसार जी शिफारस मंत्रिमंडळ राज्यपालांना करेल त्यांवर म्हणजे त्याचा विचार राज्यपालांना थोडासा मतभेद आहे. मी इतर वेळी आतापर्यंतच्या चर्चा झाला त्यावेळी राज्यपालांच्या काही विशेषतः तुम्ही जो सेक्युलरिझमचा मुद्दा काढला, आपण टीका केली होती या कार्यक्रमामध्ये टीका केलेली आहे राज्यपालांवरती. पण तुम्ही आता ज्या 2 घटना सांगितल्या त्याच्यामध्ये थोडीशी चूक सत्ताधाऱ्यांची पण आहे. एक, राज्यपाल नियुक्त आमदाराने मुख्यमंत्री व्हावं का, हा एक नैतिकतेचा प्रश्न आहे. त्या बाबतीत राज्यपालांनी वेगळी भूमिका घेतली, त्यावर सरसकट टीका करता येणार नाही. मुख्यमंत्रीपदे लोकांमधून निवडून गेलेल्या माणसाचं असावं असा प्रघात संकेत आहे. किंबहुना मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मिटकरेजी, तुम्ही ज्या पक्षातून येता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी मागच्या दाराने आमदार किंवा खासदार झालेल्यांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोमणे मारलेले, ज्याच्यातून नितीन गडकरी पण सुटलेले नाहीत. त्यामुळे लोकनियुक्त आमदारकीचं महत्व मुख्यमंत्री पदासाठी असतं. आणि क्रमांक 2, जर का तुम्ही म्हणताय की आमची नावं हे फेटाळणारच आहेत, अजून काही झालेलं नाही पण फेटाळणार आहेत असं तुम्ही म्हणता, तुम्ही नावं जाहीर करा ना, मग दिसून देत कोणते कलाकार, सहकार क्षेत्रातले धुरीण किंवा साहित्य संस्कृतीतले लोक आहेत, आम्हाला कळू दे मिटकरी. त्यावर प्रसन्नजी खलबतं सुरू आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये. म्हणजे सध्या निकष जे लागतील भारतीय राज्यघटनेनुसार, साहित्य असेल, सहकार असेल, कला असेल, क्रीडा असेल, या निकषामध्ये जी नावं तंतोतंत बसतील, म्हणजे जिथं राज्यपालांना सुद्धा आक्षेप घेण्यासाठी कुठली जागा राहणार नाही असाच विचार तीनही पक्ष करत आहेत. त्याच्यामुळे थोडा जरी वेळ होत असेल तर मला असं वाटतं लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय होऊन ते यादी राज्यपाल भवनापर्यंत पोहोचेल. केशव उपाध्ये बोला, तुम्ही ऐकलं असेल मिटकरींचं, नाही तर मी रिपीट करतो. उपाध्येजी. नाही, असं आहे, मुळामध्ये असं आहे की खरं म्हणजे राज्यपालांसारख्या घटनात्मक प्रमुख पदावाला अशा पद्धतीने चर्चेमध्ये आणणं, अशा पद्धतीने राजकारण त्याच्याबद्दल करणं हे खरं तर दुर्दैवी आहे. मुळामध्ये पहिल्यांदा तुम्हाला पासून आठवत असेल, पहिल्यांदा चर्चा त्यांनी अशीच केली की हे 12 नावं पास करत नाहीत, 12 पास करत नाहीत, राज्यपालांनी अडवून ठेवली आहेत. तुम्हाला आठवत असेल, शेवटी राज्यपालांना हे सांगावं लागलं की तुम्ही माझ्याकडे नावं पाठवलीच कुठे म्हणून तुमची नावं हे करायची. म्हणजे हा प्रश्न, म्हणजे इतकं तद्दन खोटं बोलणं हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांकडनं आपण होताना पाहतो आहोत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, 12 नावं काय जे निकष आहेत, म्हणजे राज्यपालांनी असं करायचं का, म्हणजे राज्यपालांना जे काही त्यांचे अधिकार दिले, जे काही त्यांना निकष ठरवून दिले, ते निकष न पाळता जे येईल ते हो म्हणून टाकायचं, अशी राज्यपालाकडनं तुमची अपेक्षा आहे का? म्हणजे मग त्याच काढायचं. अशी अपेक्षा आहे केशवपादेची, अशी अपेक्षा भाजपची पण राहिलेली आहे. मी म्हणतो की अशी अपेक्षा आहे आपल्या सगळ्या लोकांची. विरोधात असताना भाजपने पण विचारलेलं आहे की लोकांना निवडून आलेली ही व्यक्ती कोण आहे की जी आमचे निर्णय घेते, कोण आहे जी व्यक्ती आपल्या बाजूने निर्णय घेते, हे भाजपने पण म्हटलेलं आहे वेळोवेळी. प्रसन्न, मला जर तुम्ही 3 सेकंदही पूर्ण 3 वाक्य मला पूर्ण करून देणार असाल, म्हणजे माझं पूर्ण तर करू द्या. बोला. मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये एकदाही 12 आमदार हे भरले गेले, म्हणजे मला तुम्ही काढून दाखवा की त्याचं भरले गेले.
त्यावेळी भारतीय जनता पार्टी तुम्ही टीका जरूर करा, पण त्याच्यावर थोडी फॅक्च्युअल माहिती पण आपल्याजवळ ठेवा, त्या टीकेला अर्थ उरेल. दुसरं असं की मागच्या याच्यातली 12 नावं थोडी काढा तुम्ही राज्यपालांनी केलेली, त्यातली कुठली नावं त्या क्षेत्रातली आहेत. आणि उलट जर राज्यपाल अशा पद्धतीचे निकष पाळत असतील तर पत्रकार म्हणून, जर आपण पत्रकारिता, तुम्ही तुमच्याबद्दल बोलत नाहीये, तर पत्रकार म्हणून आपण अशा प्रकारचं स्वागत केलं पाहिजे की राज्यपाल जर नियमानुसार जर तिथे निर्णय करणार असतील तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. तर काँग्रेस राष्ट्रवादी नावं द्यायची आणि लगेच राज्यपालांनी हो हो घ्या घ्या म्हणून द्यायचं, अशा पद्धतीने काम होत नसतं. मुळात अत्यंत खोटेपणाचा प्रचार हा काँग्रेस राष्ट्रवादी. मी इथे एक छोटासा ब्रेक येतो केशवजी. ब्रेक नंतर मी आपल्यासोबत आणखी बाकीचे पण तुमचे सगळी मित्रमंडळीच आहेत. इकडे जयंत माइंडकर जे तुमचे अतिशय जवळचे स्नेही आहेत, मित्र आहेत, त्यानंतर अभय देशपांडे आहेत, उल्हास पवार आहेत, त्यांच्याकडे मी जातो. आणि इतका निकषाचा जो काही केशव उपाध्यायांनी सारखा उल्लेख केलेले आहेत, राज्यपाल निकषावर बोट ठेवतायत, तर ते पहाटेचं जे काही प्रेमगुंजन आपल्याला बघायला मिळालं होतं राजभवनावरती, त्यावेळी आमदार या माणसाच्या बाजूला खरंच एवढे आमदार आहेत का, त्याची शहानिशा न करता जे लेटर सुद्धा खोटे असं स्वतः पवारांनी नंतर उल्लेख केला होता, अशाच्या आधारे निकषावर बोट न ठेवता मुख्यमंत्री पदाची शपथ कशी काय दिली होती बरं, हाही प्रश्न आपण राखीव ठेवूयात केशव उपाध्यायांसाठी. पण आता ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीचा मुद्दा हा राज्यपाल विरुद्ध शासनाचा आखाडा बनत चाललाय का? जयंत माइंडकरांकडे जाऊया. जयंत माइंडकरजी, दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत, तुमचं काय विश्लेषण म्हणताय? प्रसन्न, खरं तर राज्यशास्त्राचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे, त्यातला बराचसा तू आत्ताच सांगितला आणि खरोखर प्रत्येक पान आपण काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. 1990 पासून आतापर्यंत ज्या 5 वेळेला राज्यपाल नियुक्त्या झाल्या त्या स्वतः मी पत्रकार म्हणून कव्हर केलेल्या आहेत. बरं. त्याच्या आधी जवळपास 6 वर्ष 12 जागा म्हणजे वसंतदादा पाटील आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट होतं म्हणून चक्क त्यात नॉमिनेट झालेल्या नव्हत्या. आपण 90 पासूनचा विचार करूया. मला मी 90 पेक्षा पर्टिक्युलरली 96 वर याच्याकरता येतो, तेव्हा गव्हर्नर PC अलेक्झांडर असताना जे 6 शिवसेना आणि भाजपनी नॉमिनेट केलेले होते त्या नावांकडे जरा नजर टाकली तर हे जे काही आता साहित्य, कला, क्रीडा असे जे काही आपण कॅटेगरीज देतो आहे, या कॅटेगरीमध्ये बसणारी किती माणसं होती, किंवा मी अगदी नावं घेऊन सांगू शकतो, वीणा शर्मांना कुठल्या कॅटेगरीत बसवून आपण नॉमिनेट केलेलं होतं हे ते सांगू शकतील का? तर मला असं वाटतं की हे जे काही एक मी मान्य करतो की भलेही ज्या लोकांना निवडून येता येत नाही त्यांच्याकरता एक जागा असावी म्हणून विधान परिषद, त्याच्यातनं ज्या क्षेत्रातले काही एक्सपर्ट्सना जे याच्यापासून दूर असतात त्यांनाच नॉमिनेट व्हावं, असं जरी असलं तरी सर्व पक्षांच्याकडून आपल्या राजकीय जागा भरण्याकरताच या 12 पदांचा वापर केला गेलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. बरं, अभय देशपांडे, आता अभयजी तुमची कमेंट. याचा घटनेमधली जी तरतूद आहे त्याच्यात स्पेशल नॉलेज आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हे 2 शब्द महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सामाजिक कार्य आणि सहकार हे 2 विषयही आहेत. आणि त्या विषयामध्ये बहुतांश राजकारण्यांना बसवता येतं किंवा त्या माध्यमातून पुनर्वसन करता येतं असा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु या प्रकरणामध्ये बोलायचं झालं तर जोपर्यंत राज्यपालांकडे यादीच जात नाही तोपर्यंत ते अमुक एक निर्णय घेणार आहेत असं गृहीत धरून आपण चर्चा करतोय. मला पहिला प्रश्न असा आहे की जर यादी अजून निश्चित झाली नाही तर मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकी कशाला मान्यता दिली? का पक्ष कार्य आमदारांच्या बैठकीत पक्षाध्यक्षांना सर्वाधिकार दिले जातात, तसे सर्वाधिकार दिलेत का? ते घटनेत बसतात का? जरी यादी तयार झाली तर ती पुन्हा कॅबिनेट पुढे येणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं शंका उपस्थित होण्याचं कारण एकच आहे की राज्यपालांची आतापर्यंतची भूमिका आणि उत्तर प्रदेशमध्ये राम नाईक यांनी घेतलेल्या निर्णयाची पार्श्वभूमी. राज्यपाल हे विधिमंडळाचं 3रं चेंबर नव्हे हे वारंवार न्यायालयाने कायदे तज्ञांनी सांगितलेलं आहे. राज्यपालांनी हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करायचा असतो. आता तो सल्ला घटनेच्या चौकटीत आहे की नाही, ज्या 12 नावाची शिफारस केली आहे त्या संदर्भात ते पात्र आहेत की नाही हे बघण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. पण ते रिजेक्ट करू शकणार नाहीत. ते अतिरिक्त माहिती मागवू शकतील की जी की राम नाईक यांनी पहिल्यांदा मागवली होती. त्याच्यात त्यांनी क्रिमिनल रेकॉर्ड पण मागवलं होतं ज्यांचे नावं कारण हे अभिप्रेत नव्हतं, कारण जी नावं सुचवली जातात ती
या क्षेत्रातली लोकांची सुचवली जावं. आता शिक्षा झालेले ते विधिमंडळ सदस्यच व्हायला पात्र नसतील तर त्यांची नावं सजेस्ट करता येतील का? तर मला वाटतं की जोपर्यंत या संदर्भात घटनेच्या चौकटीत पात्र असणाऱ्या लोकांच्या नावाची शिफारस होते तेव्हा ती राज्यपालांनी मान्य करणे अपेक्षित आहे. पण आजकाल अशा अपेक्षा पूर्ण होतातच असं नाही. खरं. आणि याच्यातला एक मुद्दा जो मगाशी आता अभय देशपांडेंनी पण सांगितला, एकीकडे राज्यपालांवर जबाबदारी आहे की तुम्ही मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं हे काम केलं पाहिजे. काही ठिकाणी असं पण तरतुदी आहेत की राष्ट्रपती राज्यपाल एखादा ठराव फेटाळतात, नंतर दुसऱ्यांदा आल्यानंतर तो त्यांना मान्यच करावा लागतो. त्याबद्दलच्या तरतुदी आपण जरा पुन्हा एकदा समजून घेऊयात. आपल्यासोबत तसे मान्यवर आहेत समजावून सांगण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हाही प्रश्न राजकारण्यांना विचारायचा आहे, सगळ्या पक्षीय राजकारण्यांना विचारायचं आहे की काय हो, तुमच्या हातात जेव्हा 12 जागा असतात, तुमचं बाकीचं 365 दिवस 5 वर्ष राजकारण चालू द्या, पण या 12 जागांमधून खरंच आपापल्या क्षेत्रातली इतकी मान्यवर मंडळी महाराष्ट्रात आहेत, त्यांना का नाही जागा आपण देत? आयुष्य घालवली, एकेका फील्डमध्ये आयुष्य घालवली मंडळी आहेत, त्यांना आपण का नाही जागा देऊ शकत? 12 पैकी 2-4 काय असतील त्या जमलेल्या तेवढ्या जागा सगळीकडे आपणच फक्त आपली माणसं भरणार आहोत का? ब्रेक नंतर हा सुद्धा प्रश्न मी खास करून उल्हास पवारांपासून सुरू करणार आहे. ते स्वतः विधान परिषदेतले आमदार राहिलेले आहेत, साहित्य संस्कृतीचे, म्हणजे त्यांच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं आहे चांगल्या अर्थानं की कोणतेही सरकार असो, विशेषतः काँग्रेसच्या काळात खरे सांस्कृतिक मंत्री म्हणजे उल्हासदादा पवार असंच म्हटलं गेलेलं आहे. त्यांच्याकडे आपण जाऊयात ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला विषय सुरू आहे माझा विशेषमध्ये. राज्यपाल नियुक्त आमदारकी हा बनतोय का राज्यपाल विरुद्ध शासन असा आखाडा? मी जातोय उल्हास पवार यांच्याकडे. उल्हास दादा, सगळा विषय तुमच्या समोर आहे. तुमच्या कारकिर्दीतले किस्से आम्हाला सांगा. त्यावेळी अर्थात तुमचे राज्यपाल असतील तर प्रश्नच येत नाही, पण विशेषतः हा राज्यपाल शासनाचा विरोधाभासी संबंध बघायचा कसा? आता अभय देशपांडे आणि माइंडकरांनी सांगितल्याप्रमाणे राज्यपाल हे जे घटनात्मक पद आहे तो काही दुसरा म्हणजे विधिमंडळाचं स्थान नाही किंवा ते राजकारणाचा अड्डा नाही. नंबर 1. आणि काहीही असलं, मतभिन्नता जरी असली, एखादा मुद्दा त्यांना आवडला नाही तर त्यांची ती प्रतिक्रिया देऊ शकतात. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळाने एकमुखाने दिलेला जो काही निर्णय किंवा सल्ला असेल त्याच्यानुसारच त्यांनी काम करावं अशी आतापर्यंतची एकूण म्हणजे घटनेच्या माध्यमातून ज्या परंपरा आहेत, संकेत आहेत, आतापर्यंत घडलेल्या घटनाक्रमाचा आपण अभ्यास केला तर तंतोतंत म्हणजे आता महाराष्ट्राच्या राज्यपालाला म्हणजे स्वर्गीय विजयलक्ष्मी पंडितांच्या पासून डॉक्टर शंकरदयाळ शर्मांच्या पासून श्रीप्रकाश पासून पी.सी. अलेक्झांडरांच्या पर्यंत, आलिया वर्जन पर्यंत फार मोठी परंपरा आहे. आणि देशातही अनेक राज्यपाल सन्माननीय, माननीय शंकरदयाळ शर्मा तर पुढे राष्ट्रपती झाले, साधिक अली झाली, खूप ही मंडळी. तर आतापर्यंत या संकेतांचं फार मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालं नाही. खरं म्हणजे हा चर्चेचा विषय अभयने सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की अजून काही नावं पाठवलेली नाही, ते चर्चेचा विषय नाही. पण महाराष्ट्रातल्या काही दिवसातल्या या घटना पाहिल्यानंतर आणि सन्माननीय राज्यपाल यांचे काही वादग्रस्त अशा प्रकारची जी मुद्दे आहेत ते पाहिल्यानंतर ही चर्चा कदाचित आता अधिक प्रकर्षाने जाणवते. नंबर 1. नंबर 2, अगदी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्तीच्या पासून अगदी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन असतील किंवा मैथिली शरण गुप्ता असतील, असे नामवंत मंडळी, आणि ते अगदी खेळाडू सचिन तेंडुलकरांच्या पर्यंत ही परंपरा पाळली आहे. महाराष्ट्रामध्ये आधुनिक वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो, गीत रामायणकार गदी माडगूळकरांच्या पासून शांताराम नांदगावकरांच्या पर्यंत, वसंत देसाईंच्या पासून नादो महानोर रामदास फुटाणे अशी बरीच नावं आपल्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा घेता येतील. दुसरा एक मुद्दा जो सांगितला ना की साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा याच्यामध्ये सहकार, सामाजिक कार्य, विशेष काही त्यातलं तज्ज्ञ म्हणा किंवा विचारवंत म्हणा, असा एक अभय देशपांडेंनी मुद्दा मांडला. या सगळ्या बाबी आपल्याला तपासता येतात. आणि आतापर्यंत कोणत्याही पक्षाची जी सरकार राज्यामध्ये, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो, ती आली, त्यांनी जी नावं दिली, माइंडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उदाहरण दिलं भाजप सेनेचं सरकार असताना, तर कोणतीही सरकार आली त्यांनी जी नावं दिली त्यातल्यातच हा प्रयत्न केला. मी वानगी दाखल तुम्हाला ही नावं काही काही या ठिकाणी सांगितलेली आहे. शिक्षक मतदारसंघ वेगळा आहे, त्यांना शिक्षकांना संधी मिळते. पदवीधर मतदारसंघ वेगळा आहे. तर या क्षेत्रातली सगळीच नावं असावीत हा एक मुद्दा देखील आपल्याला चर्चेचा होऊ शकतो. पण त्यातली काही नावं ही अशा प्रकारची असावीत हा एक भाग आहे. नंबर 2, आता प्रश्न कसा झाला की या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा दुर्दैवाने का होते की सन्माननीय राज्यपाल म्हणजे आता तुम्ही स्वतः जी आठवण करून दिली की सगळं महाराष्ट्र झोपलेलं असताना त्यांनी
एवढ्या गतिमान केलं निकषाचा आणि- मुद्दा भाजपच्या हो. प्रवक्त्यांनी निकषाचा मुद्दा मांडला होता, तेवढ्या पुरता ती कमेंट होती. राज्यपालांबद्दल आदर आहे, पण मग निकष कुठे गेला? नाही, मलाही अतिशय आदर आहे. विद्वान आहेत, ते संस्कृत पंडित आहेत, आयुर्वेदाचे आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत. पण तरी देखील शेवटी त्या उत्तराखंडच्या हायकोर्टाने त्यांचा अवमान केला म्हणून माननीय राज्यपालांना नोटीस मिळालीच ना. मला काय म्हणायचंय, आणि त्यांनी पुन्हा सन्माननीय राज्यपालांनी सर्वांचं स्वागत करावं, कोणालाही भेटावं. अगदी देशभक्त साध्वी कंगनापासून कंगनासारखी 40 मिनिटं त्यांनी द्यावीत, प्रदीर्घ चर्चा करावी देशाची, समाजाची. त्याबद्दल आमचं काहीही दुमत नाहीये. पण चर्चा करत असताना ते 2 शब्द जर बोलले असते ना, की माननीय मुख्यमंत्री पदाची अवहेलना करून उर्मटपणे एकेरी उल्लेख तू नसता केला तर बरं झालं असतं, एवढं एक वाक्य जरी ते बोलले असते ना, तर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनात खूप आदर वाढला असता. तरी सुद्धा आजही आदर आहे. परंतु या सगळ्या केशव उपाध्यायांकडे जातो, हेच मुद्दे घेऊन, आणि मग पुन्हा मिटकरींकडे मला यायचंय. केशव उपाध्यायजी, ही आता फक्त ही 12 जागांची निवडणूक हा केवळ एक पॉइंट आहे. यापूर्वीच्या सुद्धा अशा घडामोडी आपल्याला दाखवता येतात. एक राजकारणी म्हणून, कारण असं की सत्ताधारी असाल की विरोधक असतात, आपण सगळे राजकारणी आहात. एक लोकशाहीतून निवडून येणाऱ्या प्रक्रियेच्या बाह्य असं ते घटनादत्त स्थान आहे, पण तरी सुद्धा लोकांमधून निवडून आलेल्या प्रक्रियेच्या बाहेरचं स्थान आहे. त्यांच्या बाबतीत एखाद्या राज्य सरकारला इतका जर का हेतू किंतु परंतु वाटत असेल, तर तुम्हाला नाही वाटत की तुमच्या फ्रॅटर्निटीतली मंडळी आहेत, भाजप असो, काँग्रेस, राष्ट्रवादी, कोणी का असो, तुम्हाला नाही वाटत की काहीतरी यांचं पण चुकत असेल राज्यपालांचं, ज्याबद्दल विचार केला पाहिजे? मला असं वाटतं की ठीक आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना राज्यपालांबद्दल खोटा प्रचार करणं हे स्वाभाविक आहे, त्यांना तशी गरज पडू शकते. पण त्या प्रचारामध्ये एबीपी माझा आणि प्रसन्न जोशींनी का सहभागी व्हावं, हा माझा पहिला प्रश्न आहे. मी दोन्ही बाजूने सांगतोय, आपण चर्चा कशा दोन्ही बाजूने बोललो. कोणीतरी एक मंत्री एक मिनिट तुमच्या पण आठवणी करून दिल्या याच कार्यक्रमांमध्ये भाजपच्या तुमच्यासोबत बसलेलो मी उदाहरणासहित बोलतोय. प्रसन्ना, मला तुम्ही बोलू देणार आहात की नाही? बोला. मी उदाहरणासहित बोलतोय. मुळामध्ये चर्चा झाली कुठून सुरू? आज कुणीतरी काँग्रेसच्या मंत्र्यांनी किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काहीतरी विधान केलं आणि त्या विधानाला काही शेंडांना बुरखा तुम्हाला माहित नाही का, प्रवक्ते आता भाजपचे नाव घ्या ना सन्मानाने. आता माझं ऐकून घ्या ना. माहिती आहे ना मला नाव, पण मला तेवढंही महत्व द्यावं वाटत नाही, कारण पुरावा आरोप करणाऱ्यांनी काही गंभीरतेने पुरावे आरोप करायचे असतात. शेंडांना बुरखा नसलेल्याने आरोप करण्याचं नाव सुद्धा घेऊन मी कशाला त्याला महत्व देऊ? बरोबर असं, आणि त्याने आरोप करायचे, त्याला कुठलाही पुरावा द्यायचा नाही. त्याच्यानंतर लगेच एबीपीने त्यावरती चर्चा आयोजित करायची. मुळात तुम्ही 12 नावं दिली आहेत का? दिली नाहीत. तुम्ही 12 नावांची यादी पाठवलीत का? ती केली नाही. मुळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला 12 नावं नक्की करता येत नाहीत, आणि त्यांना ती नावं नक्की करता येत नसल्यामुळे आता स्वतःचं अपयश, जी या सरकारची खासियत आहे, आपलं अपयश हे केंद्रावरती ढकलून द्यायचं, काही झालं की केंद्र ढकलून द्यायचं, अशा पद्धतीची खासियत गेले 6 महिने, वर्षभर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये आम्ही पाहतो आहोत. त्याचाच पुढचा अवतार या पद्धतीने नावं निश्चित करता येत नसल्यामुळे राज्यपाल करत नाहीत असा कांगावा करणं, शुद्ध कांगावा, खोटारडेपणा करणं ही या सरकारची गरज आहे. त्या गरजेमध्ये एबीपीने सामील का व्हावं, हा खरं तर गंभीर प्रश्न आहे. दुसरं असं की जर त्यांनी काही सांगितलं असतं एक उदाहरण, म्हणजे जर अझम्पशन, आता प्रश्न तुम्ही म्हणाल की अझम्पशन गेले 6 महिने राज्यपाल असे वागतात, त्यावरती आम्ही चर्चा करतोय. अझम्पशन हे पण आहे की काँग्रेस राष्ट्रवादी नावच फायनल करता येत नाहीत. हे अझम्पशन एबीपी काय चर्चा करत नाही. त्यामुळे त्याच्यावरती जे राज्यपालांना बोलता येत नाही, राज्यपाल इथे प्रवक्ते पाठवू शकत नाहीत, त्याच्यामुळे राज्यपालांवरती टीका करणं हे एबीपीचं काम आहे का? हे अशा पद्धतीने भूमिकेत आपण मांडणार आहात का? तर मग ठीक आहे, मग एकांगीपणे तुम्ही चर्चा करा, माझा काहीच आक्षेप नाही त्यामध्ये. पण सरकारच्या बाजूनी तुम्हाला तुम्ही नावं पाठवली असतील, 12 नावांची यादी दिली असती, आणि ती नावं जर तुम्ही केली नसती तर या चर्चेला अर्थ होता. त्याच्या अगोदर ही चर्चा आपण का करतो मला खरंच कळत नाही. ठीक आहे, मला आशा आहे उपाध्यायजी, मी तुम्हाला सलग बोलू दिले, कारण मी आता मिटकरींकडे जाणार आहे. त्याच्यापैकी फक्त एक तुम्ही उल्लेख एबीपीच्या निमित्तानं करताय. एबीपीने यापूर्वी राज्यपाल या संस्थेबद्दल भाजपनं जेव्हा जेव्हा आक्षेप घेतले, काँग्रेसची राजवट विविध राज्यांमध्ये असताना, तेव्हा सुद्धा आपण चर्चा घेतली होती. क्रमांक 1. क्रमांक 2, आज हा चर्चा घेण्याचं कारण हसन मुश्रीफांसारखे महत्वाचे नेते जेव्हा काही आरोप प्रत्यारोप करतायत, जेव्हा या 3 पक्षांमध्ये काही कुजबूज सुरू आहे, काही टीका टिप्पणी राज्यपालांबद्दल सुरू आहे, म्हणून हा विषय घेतलेला आहे. उद्या जर का इथे महाराष्ट्रात भाजपचं सरकार असेल आणि काँग्रेसचे राज्यपाल असतील आणि त्यांनी असाच काही वेगळा प्रघात पाडला, तर भाजपच्या प्रवक्त्यांसोबत राज्यपालांवरती टीका आपण सगळे मिळून करू. हे आपण आतापर्यंत करत आलेलो आहे एबीपीच्या 13 वर्षाच्या इतिहासात. त्यामुळे आज ही पहिली वेळ नाहीये इथे अशी टीका तशी टीका करायची. मी मिटकरींकडे जातो. मिटकरीजी,
पहिल्यांदा तर केशव उपाध्याय यांनी एबीपी माझा आणि पत्रकारांच्या बाबतीत जो अशी शंका उत्पन्न केली त्याबद्दल मी त्यांचा माझ्या शब्दात सौम्य भाषेचा तीव्र निषेधच व्यक्त करतो, कारण त्यांनी मीडियाला यामध्ये आणण्याची काही गरज नाही. कुठल्याही वृत्तवाहिन्या असतील त्या काय मीडियामध्ये राष्ट्रवादीने सन्मान ठेवला आतापर्यंत. मी तुमच्या मदत बोललो का तुमच्या जीवावर येते मला, आता मला बोलू द्या. वारंवार काँग्रेस खोटारडे बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोटारडे बोलतोय, जाहीर केल्या नाही. राष्ट्रवादीने पत्रकारांचा सन्मान ठेवला यासारखा मोठा विनोद नाही. किती तुम्हाला शरद पवारांनी त्या नगरच्या पत्रकाराला काय भाषेत बोलले मला सांगा. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला जसूर खुद्द शरद पवार काय बोलले त्याचा आठवण करा, निषेध तोही करा, निषेध तो करा. विनंती करतो, मिटकरींना मी थांबवलं होतं आणि मिटकरी थांबले होते. माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना बोलू द्या. मी तुमच्याही तेही बोलले नाहीत, मी पण थांबलो होतो. आता मिटकरींना बोलू देऊयात आणि मग तुम्ही त्यांना काउंटर करा. मिटकरी बोला. शांत करा. पहिली गोष्ट, ही चर्चा जी घडून आलेली आहे या चर्चेमध्ये तो करा आणि मग केशव उपाध्यायजी तुम्ही बंद करा, बोला. आता तुम्ही बोलू नका. मी बोलत असताना तुम्ही बोलत असताना मी बोललेलो नाही. तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, स्वतःला फार एक कॅडर बेस म्हणून घेताना. तर माझा मुद्दा असा आहे की यामध्ये तुम्हाला मीडियाला ओढण्याची काही गरज नाही. मुद्दा आहे आपल्या राजकीय पक्षांचा आणि तिथे सर्व विश्लेषक सुद्धा बसलेले आहेत, ते सुद्धा तुमचं ज्ञान पाहून मनातल्या मनात हसत असतील. अहो, ज्यावेळी तुमच्यावर निकष लावले जातील भविष्यात, तर मला नाही वाटत की तुम्हाला कोण्या निकषातून राज्यपाल कोट्यावर घेईल का नाही पक्ष. तुमच्यासारखे लोक पण विधिमंडळात असायला पाहिजे असं मला भविष्यामध्ये वाटतं. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खोटारडे ठरवणारे आपण, आपला पक्ष किती घटनेची अंमलबजावणी करतो ते सांगा ना. राज्यपालांनी घटनेच्या पायमल्ल्या केलेल्या नाहीत मागच्या काही काळामध्ये. घटनेचे निकष त्यांनी पायदळी तुडवलेले नाहीत राज्यपालांनी. हे आम्ही बोलायचं नसतं. उलट महाविकास आघाडी सरकारमध्ये घटनेला प्रमाण मानून घटनेच्या निकषामध्ये जे लोक बसतील त्यांनाच प्राधान्य देण्याकरता खलबत होत आहेत. आणि पवार साहेबांच्या बाबतीत पवार साहेब हे अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत. कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, मग नादो महानोर साहेबांचा या ठिकाणी उल्लेख झाला. असे अनेक विचारवंतांना पवार साहेबांनी त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे आता यादी कधी येईल, कधी होणार याची काळजी केशव उपाध्याय यांनी करू नये. तुका म्हणे येथे न चाले तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्याविना. उल्हासदादा तिकडून बसलेले आहेत म्हणून साहित्यातून तुम्हाला सांगतो की आता हस्त्यावर नेऊ नका. येणारा काळ तुम्ही घटनेची कशी पायमल्ली करता हे सगळं राजरोसपणे. मला बेसिक मुद्दा कळला. मी एक छोटासा ब्रेक घेतोय मिटकरीजी. ब्रेक नंतर मला 5 मिनिटं मिळणार आहे, ती मी तुम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन. एक फक्त मला आठवला तेवढा किस्सा छोटासा उपाध्यायजी तुमच्यासाठी. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातला आणि राज्यपाल काँग्रेसच्या कोणीतरी ज्येष्ठ महिला नेत्या होत्या, मला नाव लगेच आठवत नाहीये, आणि त्यांनी खूप त्रास दिला मोदींना त्यावेळी अनेक निर्णयांच्या बाबतीत. आणि त्यावेळी सुद्धा अशी चर्चा घेतल्याचं मला आता आठवत आहे. आणि त्याला निगडीत अशा आणखी काही चर्चा होत्या की काँग्रेसने नियुक्त केलेले राज्यपाल कसा त्रास देत आहेत. आणि बहुधा मी चुकत नसेल तर माधव भंडारी वगैरे चर्चेला होते. केशव उपाध्यायजी प्लीज अशी टीका करू नका. दिवस तुम्ही सुद्धा पाहिलेले, दिवस आम्ही सुद्धा पाहिलेले, भूमिका कशा बदलल्या त्या या टेबलने सुद्धा पाहिलेल्या. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या पूर्वी ट्विटर पोल आमचा काय म्हणतोय ते बघूयात. आपण लोकांना सुद्धा विचारलं, विधान परिषद नियुक्त हा राज्यपाल विरुद्ध शासनवादाचा आखाडा बनतोय का असं आपण लोकांना विचारलं. लोक काय म्हणतात पाहूयात आपण. होय म्हणतायत 79.3%, नाही म्हणतात 20.7%. तुम्ही अजून मत नोंदवलं नसेल तर ट्विटरवरती जाऊन जरूर नोंदवा. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत त्यामुळे वेळ मर्यादित आहे. माझी सगळ्या मान्यवरांना विनंती की थोडक्यात तुम्ही कमेंट दिली तर मला जास्तीत जास्त लोकांकडे जाता येईल. मी मगाशी मिटकरींवरती उपाध्यायांना काहीतरी बोलायचं होतं. उपाध्यायजी तुमची पहिली कमेंट सुरू करतो आपण. नाही, मला मुळात खरं त्याचवेळी हसू आलं की किती डबल ढोंगी पडू शकतो. एबीपीच्या पत्रकाराला ज्या पद्धतीने अटक केली आणि एकूण राष्ट्रवादीचं पत्रकारांचे धोरण आहे ते मला ते मध्ये आता मात्र किती मानभावीपणे पत्रकारांना मीडियामध्ये आणू नका सांगतायत. अशा ढोंगी दुटप्पी वागण्याचा मला खरंच हसू आलं, म्हणून मी ते हसलो. नंबर 1 मुद्दा. नंबर 2, राज्यपाल जर चुकत असतील तर त्याच्यावरती टीका जरूर करा, त्याचा आक्षेप कुणाच असं कारण नाही. पण मुळामध्ये जी घटना घडलीच नाही ती अझम्पशन करणं आणि ती अझम्पशन करणं मला असं वाटतं आणि त्याच्यावरती एबीपीने चर्चा करणं ह्याच्याबद्दल मला आक्षेप आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं मला असं वाटतं ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर राज्यपालांनी ती मुळात यांना 12 जणांची यादी अजून देता आली नाही, ती फायनल करता आली नाही,
ती केल्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेतील, ते काय घेतील, नकारात्मकच निर्णय ते घेणार आहेत असं गृहीत धरून आपण ही चर्चा करतो आहोत. ही राज्यपालावरती अन्याय करणारी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हाच त्यातला एवढा मुद्दा आहे. मी उल्हास पवारांकडे जातो. उल्हास पवारजी, या मुद्द्यामध्ये लॉजिक आहे, केशव उपाध्ये म्हणतायत ते अजून कशात काय आणि फाटक्यात पाय असा विषय झालेला आहे त्या मराठी म्हणीसारखा, वाक्प्रचारासारखा. जर का नावच दिली गेली नसतील तर मुश्रीफांसारख्या एका जाणत्या बुजुर्ग नेत्याने असं विधान करायची गरज होती का? कसं आहे, एखाद्या वैयक्तिक माणसाने केलेलं विधान म्हणजे सरकारचं, पक्षाचं असंही नाहीये. ते कोणत्या पार्श्वभूमीवर केलं, कोण समोर होतं, कोण त्यांच्या विरुद्ध बोललं किंवा काय त्यांनी प्रश्न विचारला, त्याची ती प्रतिक्रिया, मला ते काय त्याची कल्पना नाहीये. तो भाग वेगळा आहे. परंतु आत्ताच्या एकूण लोकशाहीच्या वाटचालीमध्ये गेली 25 वर्षाचा काळ जर आपण पाहिला ना, आघाडीची सरकार आहेत, वेगवेगळ्या पक्षांची मिळून केलेली एकत्र सरकार आहेत, मग ते केंद्रातले असतील किंवा राज्यातले असतील. अशा वेळी या क्रिया प्रतिक्रिया जेव्हा उमटतात आणि दुर्दैवानं पुन्हा मी असं म्हणतो की सन्माननीय राज्यपाल महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जो घटनाक्रम जर पाहिला आणि काही वैशिष्ट्यपूर्ण जर घटना पाहिल्या तर त्याच्या प्रतिक्रिया जनमानसामध्ये, माझे मित्र केशव उपाध्ये त्यांना मी सांगू इच्छितो की जनमानसामध्ये सामान्य माणूस ज्याचा काही संबंध नाही त्याची देखील प्रतिक्रिया फार मोठी आहे असं नाही. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला मी सांगतो की त्या काळानुसार काही जो घटनाक्रम असतो, एक विशिष्ट प्रसंग असतो. तुम्हाला एक सांगतो, माननीय मोरारजी देसाई 1952 साली म्हणजे माननीय बाळासाहेब थेरांच्या नंतर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते पराभूत झाले होते. त्यांच्या पुतण्याने त्यांचा पराभव केला, पण त्यांना MLC करून मुख्यमंत्री केलं. त्यावेळी असं करावं लागतं. परंतु महाराष्ट्रात मात्र सन्माननीय उद्धव ठाकरेंना या बाबतीमध्ये अडवणूक झाली म्हणून या शंका आहेत सगळ्या. बरं, आपल्याला याची दखल घ्यावी लागेल, हे बरोबरच आहे. बोट एक दाखवताना 3 बोटांकडे बघावं लागेल. एक थोडक्यात कमेंट मी माइंडकरांची घेतो. माइंडकरजी, हे सगळं का होत आहे? मला केशव त्याच्या मीडियाच्या कमेंट बद्दल वेळ नाही म्हणून मी फारसा बोलत नाही, पण केशव आपण एक विसरू नका की आपणही पहिले पत्रकार होता, त्यामुळे मीडियावर कृपा करून कमेंट करू नका आणि आपण करणार नाही हे आपण मान्य करतो. आणि एक लक्षात घ्या, दूध पिऊन ओठ पोळल्यानंतर ताकही माणूस फुंकूनच पितो, याची जाणीव ठेवा. आणि सकाळी 6 वाजता पहाटे शपथ देणाऱ्या शपथ, अरे केशव जर एक मिनिट पुढचं वाक्य, अरे मला पुढचं वाक्य पण ताकच नाहीये इथे समोर, तर तुम्ही चर्चा करता, याला आक्षेप आहे. 6 वाजता शपथ देणारे राज्यपाल पाहिल्यानंतर ही काळजी घेणं साहजिक आहे. आणि हे ऑफिशियल, हे मुश्रीफ बोललेले उपाध्यक्ष प्लीज माझ्याकडे माझी अवस्था जरा बघा ना प्लीज. आपण मानू शकतो उपाध्यक्ष माझी अवस्था बघा प्लीज, त्यांचं पूर्ण होऊ द्या. माइंडकर बोला. त्याच्यामुळे हे समजा असं त्यांनी फुंकून पियाले असतील. आणि जसं आपले उल्हास दादा म्हणाले की कोण नक्की बोललेलं आहे, कशा परिस्थितीत बोलला याचा विचार केला पाहिजे. पण एक वस्तुस्थिती आहे की सरकारने नावं पाठवायला पाहिजे, नंतर त्याच्यावर कॉमेंट करायला पाहिजे होती. मला फक्त एक छोटासा मुद्दा मी अभय देशपांडेंना विचारून कार्यक्रम थांबवणार. अभयजी प्लीज थोडक्यामध्ये, जर का समजा नावं पाठवली आणि समजा ते धरून चालू, जी काय भीती राज्य सरकारला वाटते, समजा ती रिजेक्ट केली, तर काही म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्यानुसार की एकदा ते रिजेक्ट होऊ शकतो. विशेषतः मला प्रस्तावाबद्दल माहिती आहे, कायदा एकदा पुनरावलोकनासाठी पाठवला जाऊ शकतो, दुसऱ्यांदा तो स्वीकारावा लागतो. हेच इथे राज्यपालांच्या बाबतीत होईल का? नाही, 3 गोष्टी प्रसन्न. पहिली गोष्ट म्हणजे ही चर्चा का, ह्याचं औचित्य काय, तर याच्यापूर्वी 2 वेळा पाठवलेली नावं, डिसेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 लोकांची नावं राज्यपाल सदस्य पदासाठी पाठवली होती, ती अमान्य करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावाची 2 वेळा शिफारस करूनही राज्यपालांनी ती अमान्य केली. त्यामुळे आता येणारी शंका रास्त आहे. दुसरा मुद्दा आहे की राज्यपालांना नावं परत पाठवता येतात का, तर राम नाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश सरकारने केलेल्या 9 नावांच्या शिफारसीपैकी 5 नावं परत पाठवली, ती त्याची पुन्हा शिफारस केली. आता राज्यपालांना हे रिजेक्ट करण्याचे अधिकार आहेत नाहीत या संदर्भात घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहेत की राज्यपालांनी जे सल्ला दिलाय ते क्रायटेरिया मध्ये असतील तर स्वीकारले पाहिजे. राज्याचं जसं उद्धव ठाकरे यांची 2 नसतील तर काय अभयजी, तसे नसतील तर काय होईल पुढे ते सांगा. रिजेक्शन होईल का, पुनरावलोकन देऊन पुन्हा कंपल्सरी स्वीकारावं लागेल का? परत हे प्रकरण न्यायालयात जाईल. राज्यपालांच्या अधिकाराचा मुद्दा आहे. दुसरं मगाशी ज्याचा उल्लेख केला तुम्ही त्या गुजरातच्या राज्यपालांचा, कमला बेनिवाल त्यावेळेस राज्यपाल होत्या आणि त्यांना 2 महिने कार्यकाळ संपायला शिल्लक असताना त्यांना बरखास्त केलं. त्यामुळे राज्यपाल पदाच्या पावित्र्याबद्दल फारसं कोणी न बोललेलं बरं. ठीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी
प्रत्येकाच्या कपाटातले सांगाडे आपल्याला इकडे उकरायचे नाहीत, कारण ते सगळ्यांच्याच कपाटात भरपूर पडलेले आहेत राज्यपाल पदाचा दुरुपयोग वगैरे. पण तुर्तास मात्र एक अपेक्षा व्यक्त करूयात या तिन्ही पक्षांकडून, महाविकास आघाडीकडून. तुमची जी कुठली नावं असतील त्याच्यामध्ये आम्हाला चांगली नावं दिसू द्या, की ज्या निमित्तानं खरंच विविध क्षेत्रातले तज्ज्ञ त्या वरिष्ठ सभागृहात आम्हाला विराजमान झालेले दिसतील. ही एक छोटीशी अपेक्षा. माझ्यामध्ये भाजप सकट सगळ्यांना एकमत व्हायला हरकत नाही. या एकमताचा आपण कार्यक्रमात थांबतोय, पण त्यापूर्वी ट्विटर पोल आपला काय म्हणतोय, ताजा ट्विटर पोल काय म्हणतोय. विधान परिषद नियुक्त हा राज्यपाल विरुद्ध शासनवादाचा आखाडा बनतोय का? आपण लोकांना विचारलं काय म्हणतायत लोक, जनता काय म्हणते. 80% होय म्हणतायत, 19.5% लोक नाही म्हणतायत. लोकांच्या या भावना आहेत की हा आखाडा बनतोय, तो बनला जाऊ नये, यासाठीच चांगली माणसं गेली पाहिजेत दोन्ही सभागृहांमध्ये. किमान चला या 12 नियुक्त्यांच्या बाबतीत तरी तो बदल दिसेल अशी अपेक्षा. इथेच थांबूयात. सगळ्यांचे आभार. पाहत राहा एबीपी माझा.